नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे ब्रेड बटाटा भजी। तर इथे बघू शकता मी ब्रेड घेतलेले आहे, बटाटा किसून घेतला आहे, मिरची अद्रक वाटून घेतलेला आहे, लसूण वाटून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे, मी चण्याचं पीठ घेतलं आहे, एक वाटी मी छोटी वाटी आहे आपलं जे तांदळाचं पीठ असतं ते घेतलेले आहे। इथे शिमला मिरची अर्ध्यापासून पण अर्धा, लिंबू, कोथिंबीर, कांदा आणि इथे मी पाणी घेतलं आहे। ते मी पाणी कशासाठी घेतलं ते तुम्हाला सांगेनच। तर इथे मी आज तुम्हाला भजी दाखवणार आहे। आपण कांदा बटाटा भजी तर नेहमी खातो आणि चाय वगैरे पित असलं की आपल्याला असं वाटतं संध्याकाळचं भजी वगैरे बनवूया। तर मी आज तुम्हाला ब्रेडपासून भजी दाखवणार आहे। तर इथे मी ब्रेड 4च घेतले आहेत आणि बटाटा मी एकच घेतला आहे। तर तुम्ही असं पाण्यामध्ये घालून ठेवला आहे, कारण की काय होतं बटाटा आपला जो आहे तो काला पडतो। तर असं किसून घेतलेला आहे। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कसं सगळं साहित्य मिक्स करणार आहोत ते। चला मग सुरुवात करूया। तर मंडळी, आता जो आपण बटाटा जो घेतलेला आहे किसून आपण, तो असं आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण बिलकुल। तर इथे बटाटा मी असं पाणी काढून घेतलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा बटाटा आहे तो बाजूला करून आपण जे ब्रेड आहे ते आपण पाण्यामध्ये ओलं करून घेऊया। त्याचं देखील आपण पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ब्रेड जो आहे तो एकदम सॉफ्ट होणार। तर सर्व जे ब्रेड आपले आहेत ते आपलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ब्रेड जो आहे तो एकदम सॉफ्ट होणार। तुम्हाला जास्ती घ्यायचं असेल तर जास्ती घेऊ शकता, असं काही नाही आहे। तर मंडळी, इथे मी कांदा घेतला आहे, तो अख्खा एक कांदा घेतला आहे। तर आपण कांदा जो आहे तो एक बाजूला ठेवूया आणि इथे शिमला मिरची जी देखील आहे ती पण असं एक बाजूला करून घेऊया, ठीक आहे। तर आता काय करायचं, आपला कांदा जो आहे ना तो चांगला आपल्याला असं चुरडून घ्यायचा आहे बारीक, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो चांगला एकदम सॉफ्ट होणार। तर मी आधी कांदा असा बारीक चुरडून घेते, मग तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला काय घालायचं आहे तो। तर इथे आपला कांदा असा बारीक झालेला आहे। आता आपला शिमला मिरची वगैरे सगळं आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत। तर त्याच्या आधी आपण आता हे सगळे जे साहित्य घेतलं आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया, मग आपण सगळं साहित्य आपण एकत्र करू शकतो। तर इथे मी आता अद्रक मिरची जी वाटून घेतली आहे ती सगळी घेणार आहे की। त्याच्यानंतर लसूण आहे ती सुद्धा मी बारीक करून घेतली आहे, तर ती अर्धीच घेणार आहे। त्याच्यानंतर आपण तांदळाचं पीठ आहे ते पूर्ण घालणार आहोत आपण। कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी आहे, त्याच्यानंतर बेसन, आता आपण सगळे मसाले आधी ॲड करूया। तर इथे आता आपण 2 चमचे मीठ घालूया, 2 चमचे तिखट घालूया, कारण की आपण मिरची वाटून घातलेली आहे त्याच्यामुळे मग आपण 2च चमचे मसाला घालायचा आहे। 1.5 चमचा धना पावडर घालूया, हिंग पावडर 1 चमचा। इथे मी लिंबू वापरते आहे, तुम्हाला जर आमचूर पावडर वापरायची असते तरी वापरू शकताय। तर मी इथे अर्धा लिंबू घेतला आहे तो घालते। तर इथे ओवा घेतला आहे, चांगला हातावरती घासून घेतलेला आहे, ते 1 चमचा आपण घालूया। सफेद तीळ घालूया 1 चमचा। तर आता आपण कोथिंबीर भरपूर घालूया आणि सगळं आता एकजीव करून घेऊया। आपल्याला पाणी वगैरे बिलकुल नाही घ्यायचं आहे, जे आपण घातलं आहे त्याच्यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपलं जे सगळं मिक्स करून झालेलं आहे, पाणी बिलकुल पण नाही घेतलं आहे, बघा पूर्ण पाणी अपने आप सुटलं आहे। तर आता हे आपण बाजूला ठेवूया, एक 10 मिनिटं तरी आपलं चांगलं बेसन वगैरे भिजेपर्यंत आपण हिरवी चटणीची तयारी करून घेऊया।
तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे, ती इथे बघू शकता पाण्यामध्ये चांगली भिजत घातली आहे, जेणेकरून त्याच्यावरती माती धूळ जी असेल ती साफ होऊन जाईल. तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण एक भांड्यामध्ये, तर इथे मी काय करणार आहे, आता मी याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे. तुम्हाला जर दालिया घ्यायचा असला तर दालिया घेऊ शकता, असं काही नाही आहे. शेंगदाणे पण पाहिजे तसं काय नसतं, दालियाची चटणी देखील छान होते, पण मी शेंगदाणे घेणार आहे. तर इथे मी शेंगदाणे घातले आहेत. आता आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे. 2 मिरची घेऊया. तर इथे 2 मिरच्या घातल्या आहेत. अर्धा चमचा मीठ, 4 दाणे साखरेचे. साखर घातल्याने थोडेसे एकदम चव चांगली लागते. आता आपण काय करायचं, इथे कोथिंबीर घालूया. तर इथे कोथिंबीर घेतली आहे. थोडंसं आलं टाकते, कारण की आलं माझ्याकडे ना संपलं आहे, तर मी जे वाटलेलं आलं आहे तेच घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर तर आपण घातलेली आहे. थोडीसे लसण बारीक केलेली घेते. आता आपण हे सगळं वाटून घेऊया. इथे मी आपली चटणी जी आहे ती जाडी बारीक वाटून घेतली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धा लिंबू आपल्याला त्याच्यामध्ये पिळायचा आहे, जेणेकरून आपली चटणी जी आहे ती थोडी आंबट गोड होणार. आणि चटणी काय होते, लिंबू पिळल्याने चटणी जी आपली आहे ती काळी सुद्धा पडत नाही, नाहीतर मग आपली हिरवी चटणी जी असते ती काळी पडते. तर इथे लिंबू घेतला आहे. तर इथे आपल्या चटणीला कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि एकदम आंबट गोड पण झालेली आहे. तर भजीसोबत खायला आणखी मजा येते. तर आपण काढून घेऊया. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपली हिरवी चटणी आहे ती झालेली आहे. तर आता आपण भजी तळायची सुरुवात करूया. तर इथे बघू शकता आपण बिलकुल पण पाणी नव्हतं घेतलं. तर बघू शकता आपण कांदा बटाटा जो आहे त्याने इतकं पाणी सोडलेलं आहे, तर पूर्ण एकदम पातळ झालेलं आहे. तर आता आपण जशी आपल्याला भजी पाहिजे तशी आपण सोडायची आहे. आपल्याला गोल जर पाहिजे असले तरी आपण असं गोल पण सोडू शकतो. ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये आपण सोडू शकतो. तर मी ते छोटे छोटे सोडणार आहे, कारण की काय आहे, म्हणजे एकदम आतमध्ये पण क्रिस्पी बनले पाहिजे, त्याच्यामुळे मग मी छोटे छोटे भजी बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे आपला तेल गरम झालेला आहे. तर आपण आता भजी सोडूया पटापट. होईल तेवढे पटापट सोडून देऊया आपण. छोटे छोटे सोडूया. तर आता आपण पलटी करून बघूया. एकदम मंचुरियन सारखे वाटतात बघायला. बघा असं वाटतं जसे की आपण मंचुरियनच बनवले आहेत. स्लो गॅसवरतीच आपल्याला करून घ्यायचे आहे. बिलकुल फास्ट गॅस नाही करायचं आहे. जेवढी आपण स्लोवरती तळू तेवढी आपली भजी जी आहे ती एकदम क्रिस्पी बनणार. आणि कॉर्नफ्लोअर असल्यामुळे आपली भजी क्रिस्पी बनणारच. तांदळाचं पीठ देखील आहे आपण घातलेलं त्याच्यामध्ये. तर ते बघू शकताय कलर पण खूप छान येतं एकदम. अजून आपल्याला 5 मिनिटं तरी तेलामध्ये असंच ठेवायचं आहे. मी गॅस एकदम स्लो ठेवला आहे, बिलकुल पण गॅस मी फास्ट नाही केलं आहे.
नाहीतर काय होतं, भजी जी आहे ती आपली बाहेरून तर क्रिस्पी बनणार आणि आतून आपली भजी कच्ची राहणार. पलटी मारून मारून सगळी बाजू जी आहे ती चांगली क्रिस्पी बनवून घ्यायची आपल्याला. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. ब्रेड घातलेला असला ना की भजी खूप छान लागते. आणि आपण कांदा आणि बटाट्याची भजी तर नेहमी करतोच, तर बटाटा जो आहे तो चांगला किसून आपण घालणार ना तर भजीला चव खूप छान येते एकदम. तर इथे आपली गरमागरम भजी अशी तयार झालेली आहे, बघू शकता. किती छान एकदम. हिरवी चटणी सोबत खूप मजा येते भजी खायला. तर नक्की सांगा मला आजची रेसिपी, तुम्हाला भजी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की मला सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता हिरवी चटणी किती छान झालेली आहे आपली. नक्की एकदा ट्राय करा गरमागरम भजी.